अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी अजित पवारांनी भाषणातून शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलाय। शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन तुम्हाला केलं जाईल, मात्र कधी शेवटची निवडणूक असेल काय माहित असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधलाय। मात्र अजित पवारांच्या या वक्तव्यावरून शरद पवार गटाच्या नेत्यांनी चांगला समाचार घेतलाय, टीका केली आहे। उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे, नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे। ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेन। पण मी उमेदवार आहे अजित पवार, उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे। तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं। ते तुम्ही भावनिक होऊ नका, ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। तिथं योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं, मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होती, नाहीतर मी पुढच्या कामाला बांधील नाही। मला माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करायची, मी ज्यावेळेस कार्यक्रमाला जातो त्यावेळेस सांगत असतो की प्रमुख कार्यकर्त्यांची नावं घ्या। अजून पण काही जण जाणीवपूर्वक काहींची नावं वगळतात, हे मला अजिबात चालणार नाही। हे गट तुमच्या गटातटामुळे मला त्रास होतो। लोक बारामतीवरचं दादाबद्दल काही नाही आमचं म्हणणं, पण त्यांच्या आजूबाजूला असणारी अशी विलंतर आहेत असं लोक म्हणतात। ज्यांना ते लागत असेल त्यांनी नोंद घ्या, दुरुस्त करा। तुम्हाला सगळ्यांना तुम्ही फार गंभीर समस्येतनं जाणार आहे की बाबा एकीकडं अजित सांगतोय असं करा आणि एकीकडे वरिष्ठ सांगतायत असं करा, कुणाचं ऐकायचं। माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका। आपल्या विचाराचा खासदार, मी म्हणेन तो खासदार निवडून दिला तर मी मोदी साहेबांना सांगेल, मोदी साहेब माझ्या लोकांनी तो खासदार निवडून दिला, आता ही कामं मी राज्य सरकारकडनं केलेली आहेत, काही कामं माझी केंद्रातनंच करणं गरजेचं आहे, ती कामं माझी झाली पाहिजे, माझी म्हणजे माझ्या बारामतीकरांची। खरोखरीच आपल्या नडीला, आपल्या अडीला, आपल्या अडचणीला कोण त्या ठिकाणी उपयोगी पडतं याचाही विचार आपण त्या बाबतीमध्ये करा। या कामाचं स्पीड असंच राहण्याच्या करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे। त्याबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय बारकाईनं विचार करा आणि तिथं योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं, मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होती, नाहीतर मी पुढच्या कामाला बांधील नाही। मी अतिशय स्पष्ट सांगतो, मी महाराष्ट्र मला खरं आणि स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून ओळख आहे। मला बाकीचे पण माझे उद्योग आहेत, ते जर मी एवढं सकाळपासून तिथं काम केलं तर मी विमानानं हेलिकॉप्टर घेऊन फिरून, मला काय असं सकाळी 6 वाजता उठून फिरण्याची पण गरज नाही। त्याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।